डिकीतला सस्पेन्स भाग 2. इन्स्पेक्टर धनशेखर म्हणाले, गुड. मुलीची ओळख पटल्यामुळे त्यांना जरा समाधान वाटलं. आता शोध घेणे सोपे होणार होते. सर्व्हिस प्रोव्हायडरला लोकेशन विचारा, बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन. दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला आणि लगेच पोलीस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली. साठे वकील साहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली. साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता का? धनशेखरांनी विचारले. हा माझा मित्र आहे आणि तो लग्नाला येणार होता, पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारता? काही बरे वाईट झाले आहे का? साठे वकील म्हणाले. नाही, तुम्ही समजता आहेत तसं काही नाही. हा माणूस सध्या आमच्या कस्टडीत आहे, धनशेखर म्हणाले. हा का? साठे आश्चर्याने म्हणाले. साहेबांच्या गाडीच्या डिकीमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला. इन्स्पेक्टर धनशेखर गंभीरपणे म्हणाले. अहो, शक्यच नाही. तुमची काहीतरी चूक होत आहे, साठे म्हणाले. वेळेकर दिनेशला घेऊन या. धनशेखर साहेबांनी दिनेशला घेऊन यायला सांगितले. दिनेश आल्यावर मी वैशाखला सर्व सांगितले. वैशाख जरा विचारात पडला. कोणीतरी दिनेशला अडकवलं हे त्याच्या लक्षात आलं. दिनेशला वेळेवर घेऊन गेले. वैशाख धनशेखरांना म्हणाला, साहेब, माझा मित्र असा नाही. मी त्याला लहानपणापासून ओळखत आहे. कसा यात अडकला हे कळत नाही, पण हा नक्कीच गुन्हेगार नाही. त्याला डांबून ठेवून काहीच हात लागणार नाही, साठे म्हणाले. वेळेकर आत आले. त्यांनी माहिती दिली. साहेब, पुसद पोलिसांकडून अपडेट आला आहे. त्यांनी मीनाक्षी मानेचे घर शोधून काढलंय. घराला कुलूप होतं. घराभोवती फिरल्यावर त्यांना एका खोलीतून काही आवाज ऐकू आला म्हणून ते कुलूप तोडून आत शिरले. नीलाचे वडील व आई हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. तोंडात बोळा कोंबला होता. त्यांनी सांगितले की परवा रात्री 4 माणसं घरात घुसली आणि नीलाला उचलून घेऊन गेले. पहा साहेब, ही परवा पुसदला घडलेली घटना आहे. माझा मित्र परवा लग्नाघरी होता आणि तेही नागपूरला. तो उगाच यात फसला आहे, वैशाख बोलला. मग काय, त्याला सोडून देऊ? इन्स्पेक्टर धनशेखर म्हणाले. विचारलं तसंही त्यांना दिनेशचा संशय नव्हता. मला तरी असं वाटतंय, मी त्याची गॅरंटी घ्यायला तयार आहे, साठे वकील म्हणाले. ठीक आहे, वेळेकर दिनेशला घेऊन या, इन्स्पेक्टर धनशेखर म्हणाले. घारपुरे धनशेखर दिनेशला म्हणाले, तुम्हाला साठे साहेबांच्या विनंतीवरून सोडतो आहे, पण जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा इथे हजर व्हायचं आणि सध्या तरी पुणे सोडून बाहेर जाऊ नका. ठीक आहे साहेब, दिनेशने खात्री दिली. ओके साठे साहेब, घेऊन जा यांना, पण तुम्ही गॅरंटी घेतली आहे हे लक्षात असू द्या, धनशेखर म्हणाले. पुसद पोलिसांनी नीलाक्षीच्या आई वडिलांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या दुःखाला पारावर नव्हता. पोस्टमॉर्टम झाल्यावर बॉडी पुसदला पाठवण्यात आली. केस पुसदला ट्रान्सफर करण्यात आली. आता पुसद पोलीस तपास करणार होते. तसं दिनेशला कळवण्यात आले. अंत्यसंस्कार आटपल्यावर 2-3 दिवसानंतर इन्स्पेक्टर शेंडे मानेंच्या घरी गेले. हे सगळं कसं घडले? इन्स्पेक्टर शेंडे म्हणाले. 4 माणसं घरात दरवाजा तोडून घुसली. नीलाक्षीचे वडील सांगत होते, आम्हाला काही कळायच्या आतच आम्हाला बांधलं आणि नीलाक्षीला उचलून गेली. ती माणसं साहेब कसे दिसत होते, म्हणजे उंची, रंग वगैरे? पोलिसांनी विचारलं. चेहऱ्यावर गमछा गुंडाळला होता साहेब, पण हिंदीत बोलत होते, नीलाक्षीचे वडील म्हणाले. पुसदचे लोक जशी हिंदी बोलतात तशी की वेगळी बोलत होते? शेंडे पोलिसांनी विचारले. वेगळी होती, नीलाक्षीचे वडील म्हणाले, पण ते फारसे बोललेच नाही, त्यामुळे नेमकं सांगता येणार नाही.
कोणी तुमच्या वाईटावर होते का? नीलाक्षीने किंवा तुम्ही कोणाला दुखावलं होतं आणि म्हणून कोणी सूड घेण्याचा प्रयत्न करू शकतो का? नीलाचे कोणाशी प्रेम संबंध होते का? शेंडे पोलिसांनी विचारले. नाही साहेब, नीलाक्षी साधी सरळ मुलगी होती, पण एक जण तिच्या मागे लागला होता. लग्न कर म्हणून नीलाक्षीचे वडील म्हणाले. मग शेंडेंनी विचारले. नीलाक्षीने त्याला स्पष्ट शब्दात नाही म्हटलं, पण तो पिछा सोडत नव्हता. त्यामुळे आता ती फार अस्वस्थ झाली होती. नीलाक्षीचे वडील सांगत होते. काय नाव आहे त्याचे? कुठे राहतो? काय करतो तो? शेंडे पोलिसांनी विचारले. वायरमन आहे. हरीश नाव आहे त्याचं. जवळच्या इंदिरानगरमध्ये राहतो. इंदिरानगर म्हणजे ते फोकटनगर? शेंडे पोलिसांनी विचारले. हो साहेब, नीलाक्षीचे वडील म्हणाले. ठीक आहे, काही प्रगती झाली की तुम्हाला कळवूच, असे म्हणून शेंडू तिथून निघाले. पोलीस स्टेशनला आल्यावर शिपायाने सांगितले की पुण्याहून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे. शेंडे साहेबांनी रिपोर्ट वाचला आणि आपल्या असिस्टंटकडे वळून म्हणाले. करपे, वाचा रिपोर्ट. साहेब, रिपोर्ट तर भयंकर आहे. गँगरेप झाला आहे. साहेब, रेप झाल्यावर मुलीने तोंड उघडू नये म्हणून मग तिला मारून टाकलं. करपे म्हणाले. करपे, नीट वाचा. नुसता गँगरेप नाही, आधी खून, मग मृतदेहावर रेप. पोलिसांच्या आयुष्यात काय काय बघायला मिळतं बघा. भयंकर आहे सगळं. आता हे नीलाक्षीच्या आई वडिलांना कसं सांगायचं? काय वाटेल त्यांना? आपल्या पुरीची एवढी विडंबना त्यांना सहन होईल का? शेंडे साहेबांच्या स्वतःवर चीड जाणवत होती. साहेब, काय साधायचे असेल त्या बदमाशांना? करपे म्हणाले. करपे, मला असं वाटतंय की त्यांच्या प्लॅनिंगमध्ये खून नसावा. शेंडे साहेब विचार करता करता बोलत होते. खून चुकून झाला असावा आणि मग घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावली. हे लोक सराईत नसावे. सराईत बदमाशांकडून अशी चूक होत नाही. पण साहेब, माने कुटुंब काही श्रीमंत नाही की ज्यांच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल. मग अपहरण कशासाठी? करपेंनी विचारले. नीलाक्षी गोरी आणि दिसायला चांगली होती. कदाचित रेड लाईट एरियामधून तर सुपारी दिली नसेल कोणी. साहेब अजून विचार करत होते. एक शक्यता पडताळून पाहत होते. हो साहेब, असेच असेल म्हणून खंडणीची मागणी झाली नाही. नाहीतर पळवल्यानंतरच 5-6 तासात मान्यांचा फोन यायला हवा होता. करपेंनी सांगितले. आपल्याला त्या हरीशला ताब्यात घेतलं पाहिजे. कदाचित हात असू शकेल. तुम्ही एक काम करा, त्या रेड एरियामधून अशी किती काही सुपारी दिल्या गेल्या होत्या का याचा शोध घ्या. आपलं खबरी नेटवर्क ॲक्टिवेट करा आणि तुम्ही निघा आणि हरीशला घेऊन या. मग जाऊन माने कुटुंबाला अपडेट देतो, शेंडे साहेब म्हणाले. माने कुटुंबावर जणू काही आकाशच कोसळला. दोघंही जरा शांत झाल्यावर शेंडे म्हणाले की नीलाक्षीचे पण हातपाय बांधले होते का? शेंडेंनी विचारले. हो साहेब, आणि तोंडात गोळा पण कोंबला होता, नीलाक्षीचे वडिलांनी सांगितले. शेंडे पोलीस स्टेशनला आले. करपे पण आले होते. हां करपे, काय अपडेट? साहेबांनी आल्या आल्या विचारलं. साहेब, हरीश एकटाच इथे राहत होता. तो खोलीवर नाही. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पण एकाने सांगितलं की कोणी काशीनाथ त्याचा जवळचा मित्र आहे, त्याला माहिती असेल म्हणून तो पण खोलीवर नव्हता. तिथे आपला सांगोडे बसला आहे. काशीनाथ आल्यावर त्याला सांगोडे इथे घेऊन येईल, करपे बोलले. सोलापूर पोलिसांना अपडेट द्या आणि त्यांना या बाबतीत आणखी काही कळलं आहे का ते विचारा, इन्स्पेक्टर शेंडेंनी सांगितले.